हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फक्त 10 रुपयापासनं सुंदर अशी कापसाच्या मोदकाची माळ. तर तुम्ही पाहू शकता इथं किती सुंदर अशी ही मोदकाची माळ तयार झालेली आहे. खूप सुंदर अशी ही मोदकाची माळ आहे. आता गौरी गणपती लवकरच येत आहेत. गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होत आहे. तर त्यासाठी ही सुंदर अशी मोदकाची माळ मी तयार केलेली आहे कापसापासून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला मग सुरुवात करूया. तर इथं आपण हे मेडिकलमध्ये इझिली मिळून जातं. 10 रुपयाचं कॉटन आहे हे. तर हे आपल्याला लागणार आहे. आणि चला मग आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा आहे. त्याची आपल्याला सुंदर अशी वात तयार करून घ्यायची आहे. तर व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला वात तयार करून घ्यायची आहे. आणि हे वात कसं बनवायचं हे तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच असेल. पण ह्या वातेपासनं, ह्या साध्या वातेपासनं इतकं सुंदर असं मोदक तयार होतो हे तुम्हाला आजपर्यंत माहिती होतं का? नव्हतं ना? तर चला मग तुम्हाला आज मी तेच दाखवत आहे की ह्या साध्या सिंपल वातीपासनं सुंदर असं मोदक तयार करायचं. आणि त्यापासनं आपल्याला सुंदर अशी माळ तयार करायची आहे आपल्या बाप्पांसाठी. गौरी गणपती लवकरच येत आहेत, तर त्यासाठी आपल्याला बाप्पांसाठी ही माळ तयार करून घ्यायची आहे. तर व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला वाती ठेवून घ्यायच्या आहेत. आता इथं थोडासा आपल्याला कॉटन घ्यायचा आहे आणि गोल गोळा तयार करायचा आहे त्याचा. आणि तो त्या वात्यांवरती ठेवायचा आहे. आणि ज्या वात्या आहेत त्याचा आपल्याला पूर्ण पाकळ्या तयार करून घ्यायचा आहे आणि मोदक तयार करून घ्यायचा आहे. तर मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला कृती करायची आहे. कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे की तुम्ही हे मोदकाची माळ नक्कीच ट्राय करून बघायची आहे, तयार करायची आहे. आणि कोण कोण करणार हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सेव्ह करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. आणि मला छान असा सपोर्ट करायचा आहे, कारण तुम्हा सर्वांच्या सपोर्टची खूप गरज आहे. मी असेच नवनवीन तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येत जाईल. आणि माझी एकदम शिकवण्याची सोपी साधी पद्धत आहे. बघा इकडं किती सुंदर असा हा मोदक तयार झाला आहे आपला. तर याचप्रमाणे आपल्याला दुसराही मोदक तयार करून घ्यायचा आहे. मी पाहू शकता किती सुंदर असा हा मोदक दिसत आहे. तर आता दुसरा मोदक तयार करत आहे मी इथं. तर तुम्हाला पण दुसरा मोदक तयार करून घ्यायचा आहे. मी इथं 11 मोदकचं माळ तयार करत आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या साईजनुसार तुम्ही मोदकाची माळ तयार करू शकता. 21 मोदकाची माळ करू शकता. मी सध्या आता 11च मोदकची माळ तयार करत आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. तर दुसराही मोदक आपल्याला सेम पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. व्हिडिओत तुम्हाला दाखवत आहे मी त्याप्रमाणेच आपल्याला दुसराही मोदक तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला पहिला मोदक नसेल लक्षात आला म्हणून मी इथं तुम्हाला दुसरा मोदक तयार करून दाखवत आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला हे सगळे पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत वातीच्या. पूर्ण आपल्याला राऊंडने ते व्यवस्थित पॅक करून मोदकाचा लूक तयार करून घ्यायचा आहे वरच्या साईडने. आणि जे एक्स्ट्रा वरी कापूस जे राहतं ते कट करून घ्यायचं आहे. तर इथं आपला मोदक तयार आहे. याचप्रमाणे मी एकूण 11 मोदक तयार करून घेतले आहेत. तर तुम्हीही असेच 11 मोदक तयार करून घ्यायचे आहेत.
तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे मोदक दिसत आहेत. तर आपल्याला याच्यावरती हळद आणि कुंकू लावून घ्यायचा आहे. मी इकडे तयार करून घेतला आहे गंध, तो हळदी आणि कुंकाचा, तो आता मी त्याच्यावरती लावणार आहे मोदकाच्या वरती. व्हिडिओ तुम्हाला दाखवतच आहे, त्याप्रमाणे तुम्हालाही लावून घ्यायचा आहे. तर याप्रमाणे तुम्हाला लावून घ्यायचं आहे हे गंध. तुम्ही ह्या माळेमध्ये ना वेगवेगळे मोती ॲड करू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात डिझाईन करू शकता. तर मी सध्या तर आता याच्यामध्ये गोल्डन मणी आणि लाल कलरचा क्रिस्टल टाकत आहे आणि छान अशी मोत्याची माळ तयार करून घेत आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन तयार करायची आहे. बघा, इथं असं आपल्याला गंध लावून घ्यायचा आहे. हे बघा, सगळे 11 मोदकला मी ते गंध लावून घेतला आहे. खूप सुंदर असे हे मोदक दिसतात. तर इथं मी लाल कलरचं क्रिस्टल घेतलं आहे, मोती घेतलेले आहेत. तर आता ते सुरुवातीला एक मणी टाकायचा आहे, त्यानंतर क्रिस्टल टाकून नंतर मोती टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यात सुईमधनं मोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे दोऱ्यामध्ये. पावसाचं पण आगमन झालेलं आहे. तर याप्रमाणे सुईमधनं मोदक आपल्याला हलक्या हाताने टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित वर ओढून घ्यायचा आहे. इकडे पाहू शकता, हे मी मोदक असे टाकून घेतलेले आहेत. तर एका साईडने 5 आणि एका साईडने 5 आपल्याला मोदक दोरीमध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला आता इथे एक मी एक मोदक ओवून दाखवते दोरीमध्ये. मी ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला कृती तयार करायची आहे. तर याप्रमाणेच आपल्याला सर्व मोदक दोरीतनं टाकून घ्यायचे आहेत, ओवून घ्यायचे आहेत. तर इकडं तुम्ही पाहू शकता, एका साईडने 5 आणि एका साईडने 5 टाकले आहेत. आता जो एक मोदक आहे तो इथे असा त्याचा आपल्याला गोंडा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही इकडं पाहू शकता, सुरुवातीला मी मणी टाकला आहे, क्रिस्टल टाकून नंतर मणी टाकला आणि नंतर एक मोदक टाकला आहे. आणि आता इथं आपल्याला ते मध्यभागी आपल्याला बांधून घ्यायचं आहे. तर ही मोदकाची माळ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि आपल्या गणपती बाप्पासाठी एक लाईक तर करायचं आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर झाला पाहिजे. तुम्ही पण यावर्षी बाप्पांसाठी नक्कीच ही माळ तयार करून बघा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगा की पुढचा व्हिडिओ कशाचा घेऊन येऊ. तर तुमच्या आवडीनुसारच मी दुसरा व्हिडिओ घेऊन येईल, तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर इकडे पाहू शकता, आपली मोदकाची माळ तयार आहे. सुंदर अशी ही मोदकाची माळ तयार आहे बाप्पाला घालण्यासाठी. तुम्हीही नक्कीच ट्राय करून बघा. तर इकडे पाहू शकता, हे बघा मी फोटोला लावले आहे, मोदकाची माळ घातली आहे गणपती बाप्पाला. कशी दिसत आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर बाप्पासाठी एक लाईक नक्कीच करा. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.